जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आणि आजच्या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर तुम्ही एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवरून ती डाउनलोड करू शकता. आजची PDF संध्याकाळी 6 वाजता उपलब्ध होईल. चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. 7 ज्वालामुखी शिखरांवर सर्वात जलद चढाई करण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कोणी प्रस्थापित केला? तर आता 7 ज्वालामुखी शिखर सर्वात जलद चढाई करण्याचा नवीन विक्रम हा भूपतिराजू वर्मा यांनी केला आहे. भूपतिराजू अन्मेश वर्मा हे आंध्र प्रदेशचे रहिवासी असून त्यांनी 7 शिखरे 92 दिवस 4 तास व 45 मिनिटात सर केली आहेत. मित्रांनो, त्यांनी आपल्या मोहिमेची सुरुवात 23 ऑक्टोबर 2024 रोजी रशियामधील माउंट एल्ब्रस सर करत केली व त्यांनी शेवटचं 7वं शिखर अंटार्क्टिकामधील माउंट सिडली हे शिखर सर केलं. महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. 7 ज्वालामुखी शिखरांवर सर्वात जलद चढाई करण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड हा भूपतिराजू अन्मेश वर्मा यांनी प्रस्थापित केला. नेक्स्ट क्वेश्चन. 68व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावले? महाराष्ट्र केसरीची कितवी आवृत्ती होती? तर 68वी आवृत्ती होती व या 68व्या आवृत्तीचं विजेतेपद हर्षवर्धन सदगीर यांनी पटकावलं आहे. नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर यांनी अंतिम सामन्यात सोलापूरच्या महेंद्र गायकवाड यांना हरवत महाराष्ट्र केसरीचा मान पटकावला आहे. मित्रांनो, हर्षवर्धन सदगीर यांनी 2019 मध्ये सुद्धा महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकली होती व आता त्यांनी महाराष्ट्र केसरीचं दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावलं आहे. यासच ते आता 2दा ही स्पर्धा जिंकणारे एकूण 7वे कुस्तीपटू ठरलेत. यंदाच्या महाराष्ट्र केसरीचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं? तर पुण्यातील वाघोळी येथे याचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्र केसरीविषयी थोडक्यात माहिती नोट करून घ्या. मित्रांनो, महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा माती व मॅट या दोन्ही विभागात खेळली जाते आणि हे जे दोन्ही विभाग आहेत यातील विजेत्यांमध्ये अंतिम लढत होते व जो मल्ल जिंकला त्याला महाराष्ट्र केसरीच्या मानाच्या गदेने सन्मानित करण्यात येतं. महाराष्ट्र केसरीसाठीच्या गदेची उंची साधारण 27 ते 30 इंच असून व्यास 9 ते 10 इंच इतका असतो व या गदेचं वजन किती? तर 8 ते 10 किलो इतकं याचं वजन असतं. आणि आतापर्यंत महाराष्ट्र केसरी 3 वेळा कोणी जिंकली? तर आतापर्यंत 2च मल्लांनी ही स्पर्धा 3 वेळा जिंकली आहे. ते कोण? तर नरसिंग यादव व विजय चौधरी या 2च मल्लांनी ही स्पर्धा 3 वेळा जिंकली आहे. इतर जे 7 मल्ल आहेत त्यांनी 2 वेळा स्पर्धा जिंकली. त्यांची नावे लक्षात ठेवा. यात गणपतराव खेडकर, चंबा मुतनाळ, दादू चौगुले, लक्ष्मण वडार, चंद्रहार पाटील, शिवराज राक्षे व आता हर्षवर्धन सदगीर यांनी दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली आहे. पुढील प्रश्न. 2026च्या मार्क क्लिंटन इतिहास पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर या 2026च्या मार्क क्लिंटन इतिहास पुरस्काराने विल्यम डॅलरिम्पल यांना सन्मानित करण्यात आलं. विल्यम डॅलरिम्पल यांना त्यांच्या द गोल्डन रोड हाऊ एशियंट इंडिया ट्रान्सफॉर्म द वर्ल्ड या पुस्तकासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार कोणाला दिला जातो? तर ऐतिहासिक साहित्य कृतींना हा पुरस्कार दिला जातो व या पुरस्कारात विजेत्याला $10,000 रोख पारितोषिक देण्यात येतं. हा मार्क क्लिंटन इतिहास पुरस्कार जे अँथनी लुकास बुक प्राइजचा एक भाग असून याचं व्यवस्थापन नीमन फाउंडेशन फॉर जर्नालिझम व कोलंबिया युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ जर्नालिझम यांच्याद्वारे केलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन. राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थेने स्वदेशी फ्लोटिंग लिडार बॉय प्रणालीची यशस्वी चाचणी कोठे केली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच या स्वदेशी फ्लोटिंग लिडार बॉय प्रणालीची चाचणी तामिळनाडू या राज्यात करण्यात आली. तामिळनाडूमध्ये कुठे? तर तामिळनाडूतील मुत्तमच्या किनाऱ्याजवळ याची चाचणी घेण्यात आली. मित्रांनो, ही प्रणाली काय करते? तर समुद्रातील वाऱ्याचा वेग, दिशा आणि इतर हवामानविषयक माहिती अचूकपणे मोजण्याचं कार्य ही प्रणाली करते. राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्थेची स्थापना कधी करण्यात आली? तर याची स्थापना 1993 मध्ये करण्यात आली. आता हा प्रश्न पहा. UK सरकारकडून मोस्ट एक्सेलंट ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर या मानद नाईट कमांडर पदवीने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर UK सरकारकडून मोस्ट एक्सेलंट ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर या पदवीने EN चंद्रशेखरन यांना सन्मानित करण्यात आलं. ही नाईटहूड पदवी कोणाला दिली जाते?
तर व्यवसाय, सार्वजनिक जीवन, संस्कृती आणि आंतरराष्ट्रीय संबंधांमधील उत्कृष्ट सेवेसाठी परदेशी नागरिकांना ही पदवी प्रदान केली जाते. या आधीच्या वर्षी याच पदवीने सुनील भारती मित्तल यांना देखील सन्मानित करण्यात आलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन, पंजाब सरकारने कोणाच्या सहकार्याने पंजाब सिख क्रांती 2.0 हा शालेय कार्यक्रम सुरू केला? तर आता पंजाब सरकारने पंजाब सिख क्रांती 2.0 हा कार्यक्रम जागतिक बँकेच्या सहकार्याने सुरू केला आहे. मित्रांनो, पंजाब सरकारचा कार्यक्रम राबवण्यामागील उद्देश काय? तर शाळांना अधिक स्मार्ट बनवण्याऐवजी शिक्षणाचा दर्जा सुधारणे हा या कार्यक्रमामागील उद्देश आहे. व या कार्यक्रमासाठी पंजाब सरकार पुढील 6 वर्षात एकूण 3,500 कोटी रुपये खर्च करणार असून यातील 2,500 कोटी रुपये जागतिक बँकेत देणार आहे, तर 1,000 कोटी रुपये पंजाब सरकारकडून दिले जातील. तर जागतिक बँकेचे प्रेसिडेंट कोण आहेत? तर भारतीय वंशाचे अजय बंगा हे जागतिक बँकेचे प्रेसिडेंट आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, अलीकडेच करुणा द पॉवर ऑफ कंपॅशन हे पुस्तक प्रकाशित झालं, तर या पुस्तकाचे लेखक कोण हेच आपल्याला यात सांगायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच कैलास सत्यार्थी हे या पुस्तकाचे लेखक आहेत. यासाठी हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचं ठरतं. कैलास सत्यार्थी यांना करुणा द पॉवर ऑफ द कंपॅशन हे पुस्तक लिहिलं आहे. बरं, कैलास सत्यार्थी कोण? तर मित्रांनो, यांना 2014 साली नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं आणि त्यांचंच हे पुस्तक असून येणाऱ्या एक्झाममध्ये निश्चित हा प्रश्न विचारण्यात येईल. तर लक्षात ठेवा, करुणा द पॉवर ऑफ कंपॅशन या पुस्तकाचे लेखक कैलास सत्यार्थी हे आहेत. मित्रांनो, मागच्या 2 महिन्यात जे आपण काही पुस्तक पाहिलेत ते एकदा रिवाईज करून घेऊया. देवेंद्र फडणवीस यांचं अर्थसंकल्प सोप्या भाषेत हे पुस्तक आहे. धीरज काकडिया यांचं महात्मा ग्रेट कम्युनिकेटर, तनुजा चतुर्वेदी हम दोनों कहानी देव और गोल्डी की, मनोज नरवणे 4 स्टार ऑफ द डेस्टिनी, बक्षी जंगबंधू द ग्रेट कमांडर हे पुस्तक विष्णुभूषण हरिचंदन यांनी लिहिलं. आता हा प्रश्न पहा, रोनाल्डो यांच्यानंतर फुटबॉल कारकिर्दीत 900 गोल करणारे दुसरे फुटबॉलपटू कोण ठरलेत? तर आता रोनाल्डो यांच्यानंतर फुटबॉल कारकिर्दीत 900 गोल करण्याचा विक्रम हा लिओनेल मेस्सी यांनी केला आहे. आणि लिओनेल मेस्सी यांनी हे 900 गोल करण्यासाठी क्रिस्टियानो रोनाल्डो यांच्यापेक्षा कमी सामने खेळलेत. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, दरवर्षी जागतिक हवामान दिन कधी साजरा केला जातो? तर मित्रांनो, दरवर्षी जागतिक हवामान दिन हा 23 मार्च रोजी साजरा केला जातो. यंदाची या दिनाची थीम काय? तर ऑब्झर्विंग टुडे प्रोटेक्टिंग टुमॉरो अशी यावेळेसची या दिनाची थीम आहे. बरं, जागतिक हवामान दिन दरवर्षी 23 मार्च रोजीच का साजरा केला जातो? तर मित्रांनो, 23 मार्च 1950 रोजी वर्ल्ड मेटरोलॉजिकल ऑर्गनायझेशनची स्थापना झाली होती. त्यासाठी दरवर्षी हा दिवस 23 मार्च रोजी साजरा केला जातो. WMOचं मुख्यालय कुठे आहे? तर स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे याचं मुख्यालय असून सध्या याचे अध्यक्ष अब्दुल्ला अल-मंदूस हे आहेत. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता, 2026च्या स्टॉकहोम वॉटर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर या पुरस्काराने कावे मदनी यांना सन्मानित करण्यात आलं. व हा पुरस्कार मिळवणारे कावे मदनी आतापर्यंतचे सर्वात तरुण विजेते ठरले आहेत. त्यांचं वय किती? तर ते 44 वर्षाचे आहेत. मित्रांनो, कावे मदनी हे इराणमध्ये जन्मलेले असून ते सध्या संयुक्त राष्ट्र विद्यापीठाच्या जल, पर्यावरण आणि आरोग्य संस्थेचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, भीम पेमेंट्स ॲपचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.